कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय. माझी बॅग उघडीच आहे, व्हिडिओची चिंता करत नाही. डीजे ऐवजी बँड लावण्याचं आवाहन करताना शिरसाट यांनी हे वक्तव्य केल्याचं आपण बघू शकतोय. मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू, काय गरज आहे आपल्याला. 40 गावचं बँड मागवा ना, वैजापूरचं उधरचं बँड मागवा. पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत. आणि काय नाही जमलं तर मी आहेच. बॅग माझी उघडीच आहे. पण चांगला संदेश द्या. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन, आपण हे वक्तव्य बघू शकतोय संजय शिरसाट यांनी केलेलं. काय नेमके यांचे पडसाद उमटतात राजकीय वर्तुळात? नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री संजय शिरसाट हे विविध चर्चेमध्ये आहेत, विविध विवादात देखील ते सापडले होते. मात्र ते एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ते असं करण्यात आलं की त्यांच्या रूम मध्ये जो बॅग होती त्यामध्ये पैसे, असा देखील आरोप करण्यात आला होता. आणि त्यानंतर आपण परत अनेक विवाद झाले. मात्र आत्ताच त्याच अनुषंगाने त्यांनी बोलताना एक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भातली ही बैठक होती आणि त्यामध्ये डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आला होता किंवा कुणी गणेश मंडळांनी डीजे लावू नये असा एक निर्णय एकमुखी घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी बोलताना हा असं वक्तव्य केलेलं आहे की जर गणेश मंडळाला पैसे कमी पडले तर डीजे लावू नका, मात्र बँड लावताना पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. आता सध्या हा वक्तव्य पुन्हा चर्चेत आलेला आहे. त्यामुळे अनेक आता विरोधकांकडून यावर टीका केली जाते. गौरी, नक्कीच सचिन, आपण बघू शकतोय हे वक्तव्य सध्या केलेलं आहे मंत्री संजय शिरसाट यांनी. आणि याचे नेमके काय पडसाद उमटतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल. सचिन, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. आपण याआधी सुद्धा बघितलेलं होतं, तीव्र नाराजी त्यांच्या या व्हिडिओवरून राजकीय वर्तुळामध्ये उमटलेली होती. सध्या काय प्रतिक्रिया येत आहेत या संदर्भात? अनेक जे विरोधक आहे ते अनेक आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती केलेले आहेत. मात्र आता हा जो वक्तव्य केला आहे या वक्तव्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. विरोधक जे आहे तर संजय शिरसाट यांच्यावरती वारंवार टीका करतायत या वक्तव्याला घेऊन. आणि हा वक्तव्य आता चर्चेला आला, त्यामुळे पुढे नेमकं विरोधकांकडून कसं लक्ष केलं जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर, नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय. संजय शिरसाट यांचा बॅगेचा, पैसे भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलंय. मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू, काय गरज आहे आपल्याला. 40 गावचं बँड मागवा ना, वैजापूरचं उधरचं बँड मागवा. पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत. आणि काय नाही जमलं तर मी आहेच. बॅग माझी उघडीच आहे. पण चांगला संदेश द्या. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत. दानवे, जे आपण बघू शकतोय, खरं तर याआधी संजय शिरसाट यांचा बॅगेसोबतचा, पैशाने भरलेल्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. आता सध्या त्यांचं एक वक्तव्य व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते डीजे ऐवजी बँड लावण्याचं आवाहन करतायत. त्या दरम्यान त्यांचं हे वक्तव्य, पैसे कमी पडले तर माझी बॅग ही उघडीच आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांच्याकडे बॅग आहेच, त्यांनी बँडसाठी सगळ्या मंडळांना, गणपतीच्या मंडळांना त्यांनी आवाहन केलं होतं बहुधा. आणि त्याच्यावर बॅग त्यांच्याकडे आहे भरलेली, देतील. मग याच्यावरती काय बोलू शकतो आपण आता? हो दानवेजी, मात्र त्यांनी ही बॅग माझी नाही, ती अशीच ठेवलेली होती असं त्या दरम्यान म्हटलेलं होतं. मात्र आता सध्या त्यांचं हे वक्तव्य कसं बघायचं याकडे? नाही, त्यांनी असं वक्तव्य एकदा नाही चारदा केलं. एकदा आमचे ते मेडिकल हॉस्पिटल त्याच्यात सांगितलं की आमच्याकडे बॅगा आहेत भरलेल्या, घेऊन जाऊ शकता. आणखी मध्ये एकदा काहीतरी केलं, काल पण केलं की मी आहेच, म्हणजे काही पैसे कमी पडले तर. असं वाटतं त्यांच्याकडे जमा केलेलं असेल सगळ्या गोष्टी, अशा बॅगा वाटतील लोकांना, ठेवू नये घरात, वाटून टाकावं.
नक्कीच नक्कीच जान्हवीजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघू शकतोय अंबादास दानवे यांची ही प्रतिक्रिया या संदर्भात आपण नुकतीच ऐकलेली आहे. अजून राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल.